आजच्या आवडीच्या माध्यमाने आज आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफ मार्फत दोन वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली आहे। पहिलं जे पद असणार आहे एसआय, ठीक आहे, एसआय म्हणजे सब इन्स्पेक्टर, आणि दुसरं पद असणार आहे कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई, ठीक आहे। अशा प्रकारच्या दोन पदांसाठी भरती आलेली आहे। पहिलं जे पद आहे त्याच्यासाठी पदवी असणं गरजेचं असणार आहे, आणि जे कॉन्स्टेबल पद आहे त्याच्यासाठी जास्त जागा आहे, त्यासाठी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो। बाकी भरतीविषयी सविस्तर माहिती या वेबसाईट वरती दिलेली आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय, सविस्तर माहिती तर जाणून घ्यायची। आता बहुतेक विद्यार्थी कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करणार आहेत, तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये व्यवस्थित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। खाली वयाची अट आणि बाकीची इतर माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथे येऊन बघू शकता। आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर बघा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी याच वेबसाईट वरती आल्यानंतर इथं अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज, एक नवीन वेबसाईट तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता। इथे लेटेस्ट अपडेट वरती तुम्हाला भरतीविषयी माहिती दिलेली आहे, आणि इथे वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं अप्लायचं ऑप्शन आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातील, आपल्याला अकाउंट क्रिएट करण्यासाठी आणि ऑलरेडी अकाउंट क्रिएट असेल तर लॉग इन होण्यासाठी, ठीक आहे। तर सर्वप्रथम आपण एक नवीन अकाउंट बनवणार आहोत आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणार आहोत। तर त्यासाठी क्रिएट अँड अकाउंटचं ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करणार। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नोट येईल। या नोट मध्ये म्हटलेले आता सध्या 4-5 भरत्या चालू आहे आरआरबी मार्फत। तर आरआरबी म्हणजे काय, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, म्हणजेच रेल्वे भरतीमध्ये कोणत्या प्रकारची नवीन भरती आली की तिची परीक्षा घेणे आणि पुढील निकाल वगैरे लावणे, हे सर्व आरआरबी बघत असतं, म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे बघत असतं, ठीक आहे। तर इथे अशा प्रकारची नोट आलेली आहे, आणि सध्या म्हणत आहे की 4-5 आता भरत्या चालू आहे। यामध्ये जर म्हटलं तर अकाउंट झालं, त्यानंतर जर म्हटलं तर एलपी झालं, ठीक आहे, टेक्निकलच्या काय पोस्ट आहे त्याच्याविषयी माहिती दिली, आणि त्याच्या पुढे जर म्हटलं तर आपलं जे आरपीएफ पद आहे त्यामधील सब इन्स्पेक्टर हे पद झालं, त्यानंतर आरपीएफ मधलं कॉन्स्टेबल पद झालं। या पदांसाठी सध्या भरत्या चालू आहे, त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता इथून रजिस्ट्रेशन करून। तर इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे, ठीक आहे। आता तुमच्याकडे अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल। इथं अकाउंट बनवायला इथं सुरुवात झालेली आहे। अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे कसं अकाउंट बनवायचं आणि कसा अर्ज करायचा, ठीक आहे। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला इथे इंडिया सिलेक्ट करायचं, त्यानंतर इथे पूर्ण नाव टाकायचं आपल्याला, जसं मार्कशीट वरती आहे 10वीच्या त्याप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं, ठीक आहे। व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाहीये। तेच तुमचं नाव पुन्हा रिटाईप करायचं, म्हणजे पुन्हा टाईप करायचंय। त्यानंतर इथे तुम्हाला बघा काय विचारले, तुमच्या नावामध्ये बदल आहे का, जर नावामध्ये बदल केला असेल कधी तर येस वरती क्लिक करायचंय। येस वरती क्लिक केल्यानंतर, ठीक आहे, आय अंडरस्टँडचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुमच्या नावामध्ये कसा बदल झालाय ते नवीन नाव इथे तुम्हाला टाईप करायचंय, पुन्हा ते नाव टाईप करायचंय। नसेल झाला तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय। त्यानंतर डेट ऑफ बर्थ म्हणजेच आपली जन्मतारीख टाकण्याचा ऑप्शन आहे, तर त्यासाठी इथे क्लिक केल्यानंतर किंवा कॅलेंडर वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल। सर्वप्रथम इथं वर्षावरती क्लिक करायचंय, वर्ष येऊन जातील, वर्ष सिलेक्ट करायचंय। त्यानंतर इथं आपल्याला महिना सिलेक्ट करायचंय, महिना इथं बघा, महिना सिलेक्ट करण्यासाठी इथं ऑप्शन आहे, तर महिना तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, आणि त्यानंतर दिवस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे। अशा प्रकारचे तुम्हाला इथं वर्ष, दिवस आणि महिना इथे सिलेक्ट करायचंय। त्यानंतर तेच तुम्हाला पुन्हा इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे किंवा टाईप करण्यासाठी ऑप्शन आहे, पुन्हा तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाईप करायचे। आता इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता अशा प्रकारची, बघा जी की मी स्क्रीनवरती दाखवत आहे, अशा प्रकारची तुम्ही डायरेक्टली आपले जे लॅपटॉपचे किंवा मोबाईलचे जे पण कीबोर्ड असते त्यावरतून तुम्ही हे टाईप करू शकता, ठीक आहे। चला पुढे आल्यानंतर इथं जनरल सिलेक्ट करायचंय, मेल फिमेल जे पण असेल ते, आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं रिसिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, ठीक आहे। त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचे, आणि पुन्हा वडिलांचं पहिलं नाव टाकायचंय, आईचं पहिलं नाव टाकायचंय, पुन्हा आईचं इथं पहिलं नाव टाकायचंय। कॅपिटल लेटर मध्ये टाकलं तरी चालेल, फक्त इंग्लिश मध्ये तुम्हाला ही सर्व माहिती भरत चालायची आहे। त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर व्हेरीफाय युजिंग आधार इथे आपल्याला क्लिक करायचंय। आधार नंबर नसेल, दुसरं तुम्हाला एखादं डॉक्युमेंट द्यायचं असेल तर इथे आपल्याला क्लिक करून तुम्ही दुसरं डॉक्युमेंट देखील इथे सिलेक्ट करू शकता, ठीक आहे। बाकीची सर्व इतर माहिती मी टाकून घेतलेली आहे, आणि त्यासोबत आधार कार्ड नंबर देखील मी इथे टाकलेला आहे। आता तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर व्हेरीफाय युजिंग आधारचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचंय। आधारचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करतो, त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल।
इथे तुमचं पूर्ण नाव दिसेल, डेट ऑफ बर्थ आणि जनरल दिसेल. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथे तुमच्या आधार कार्डवरती जी पण माहिती आहे तीच तुमच्या सर्टिफिकेटवरती माहिती आहे ती व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर जो पण लिंक असतो आधार कार्डला तो वरती तुम्हाला दिसून येईल. इथे तुम्हाला फक्त टिक लावायचं. इथे जी पण माहिती असेल ती ॲज इट इज कॉपी पेस्ट होईल. त्यानंतर आय कन्फर्मचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून व्हेरीफायचं ऑप्शन आहे, व्हेरीफाय वरती आपल्याला क्लिक करायचंय. व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा अशा प्रकारची आधार कार्ड व्हेरीफाय होऊन येईल. इथं ओटीपी वगैरे सेंड केला जात नाहीये. फक्त आधार कार्डशी जो पण मोबाईल नंबर लिंक असतो तो तुम्हाला दिसून येतो, तो बघायचा व्यवस्थित आहे का नाही आणि व्हेरीफाय वरती क्लिक करून टाकायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक ईमेल आयडी द्यायचा आहे. ईमेल आयडी दिल्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय, जनरेट ईमेल ओटीपी इथे क्लिक करायचंय. त्यानंतर ईमेल आयडी वरती एक ओटीपी सेंड केला जाईल, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे इथे मोबाईल नंबर टाकून जनरेट मोबाईल ओटीपी वरती क्लिक करून इथे तुम्हाला ओटीपी टाकणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे एक पासवर्ड तयार करायचा आहे. व्यवस्थित पासवर्ड तयार करून कन्फर्म पासवर्डचा ऑप्शन आहे, तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे. आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक कॅप्चा दिसत असेल, यामध्ये तुम्हाला जो पण अंक किंवा अक्षर दिसत असेल तो बघून इथे टाईप करायचा आहे. जसं की इथं आता 1163 आहे, तर मी 1163 टाईप करून इथं क्रिएट अन अकाउंटचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. तुमची सर्व माहिती तुम्हाला अशा प्रकारची दिसून येईल. तुम्हाला एकदा व्हेरीफाय करायचं सर्व जी माहिती आहे ती व्यवस्थित आहे का नाही. जर व्यवस्थित असेल, काही चुकलेलं नसेल, तर इथे आपल्याला आय हॅव रिचेकेड अशा प्रकारचे इथं टिक लावायचे आणि त्यानंतर क्रिएट अन अकाउंटचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचंय. तुम्हाला वाटत असेल काय माहिती चुकलेली आहे, तर आताच एडिट वरती क्लिक करून तुम्ही एडिट करून घेऊ शकता. नंतर एकदा अकाउंट बनवून झाल्यानंतर माहिती एडिट करता येत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी व्यवस्थित बघा माहिती काही चुकलेली आहे की नाही आणि त्यानंतर क्रिएट अन अकाउंटचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं अकाउंट बनवून इथं तयार झाल्यानंतर डायरेक्टली लॉग इन पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, जो पण मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी दिला होता तो टाकून इथं पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा आहे कॅप्चा टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे. त्यानंतर डायरेक्टली फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करू शकता. तुमचा अकाउंट बनवून इथे तयार झालेला आहे मित्रांनो. ज्या पण पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पदासाठी तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करू शकता. जी प्रोसेस आपण पुढे लगेच बघणार आहोत, परंतु कॅप्चा आहे तो टाकून इथे लॉग इन होऊन घेतो. तर बघा लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येईल. इथे बघा अशा प्रकारची आपल्याला या पदांविषयी माहिती दिली जात आहे. कोणकोणत्या पदासाठी इथं ऑनलाईन अर्ज चालू आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. यांचे पीडीएफ वगैरे डाउनलोड करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. आता डायरेक्टली ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायची आहे, तर त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा ऍप्लिकेशन फॉर्म इथे सिलेक्ट करण्यासाठी अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातील, ज्यामध्ये आपल्यासाठी महत्वाची 2 पदे सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल म्हणजे शिपायाचं पद. ज्या पण पदासाठी तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला इथे अशा प्रकारची इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ज्या पण पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा पटकन ते तिथे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे तुम्हाला टिक लावायला विसरायचं नाहीये. आणि त्यानंतर इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे, नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता मी कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज भरून दाखवणार आहे, त्यासाठी मी इथं टिक लावलं. हे टिक का लावतोय आपण इथे म्हटलेलं आहे. आता सध्या जर म्हटलं तर मला कोणत्याही प्रकारच्या भरतीसाठी इथं प्रतिबंधित केलेलं नाहीये यांच्यातर्फे, आरआरबी तर्फे किंवा आरआरसी. ठीक आहे. म्हणजे जर तुमच्यावरती केस वगैरे असेल, काही गुन्हा केला असेल तुम्ही, तर तुम्हाला एक्झाम देण्यासाठी इथं प्रतिबंधित केलं जातं. ठीक आहे. त्याविषयी माहिती आहे. ठीक आहे. त्यावरती तसं प्रकारचं काही नसेल तर तुम्हाला इथे टिक लावायचंय. तुम्हाला पीडीएफ वगैरे जाहिरात बघायची असेल तर जाहिरात तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. इथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही इथे वाचू शकता. आणि त्यानंतर इथे फक्त टिक लावायची आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. जसे की आपल्याला कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज भरायचा आहे, इथे टिक लावली आणि त्यानंतर नेक्स्ट वरती मी क्लिक केलं. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे ऑप्शन आहे काढून टाकायचं आणि त्यानंतर बाकीची माहिती तुमच्याकडे अशा प्रकारची दिसून येईल, जी की ऑलरेडी रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्ही टाकली होती. आता तुम्हाला डायरेक्टली पुढे यायचं. पुढे आल्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते. त्यानंतर रिलीजन तुम्हाला हिंदू मुस्लिम सिख साई जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे आपल्याला विचारलेले आपली मातृभाषा कोणती आहे, तर आपली मातृभाषा आहे मराठी, तर मराठी आपण इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे. चूज ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन. तुम्हाला बोललो होतो मागील व्हिडिओमध्ये, पण एक्झाम आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये देता येणार आहे. सर्वात महत्वाचं महाराष्ट्राचे विद्यार्थी मराठीमध्ये एक्झाम देतील शक्यता जास्तीत जास्त. काहींना हिंदीमध्ये द्यायची असेल तर ते हिंदी सिलेक्ट करतील. इथे दादा फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये इथं कोणत्या भाषेमध्ये पेपर द्यायचे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला बघा इथं आयडेंटिफिकेशन मार्क इथे टाकायचंय. आयडेंटिफिकेशन मार्क 1 आणि आयडेंटिफिकेशन मार्क 2. ठीक आहे. म्हणजेच हे काय असतं की परमनंट एक
एखादा आपल्या शरीरावरती मार्क असेल, खून असेल त्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची. जसे की तुमच्या हातावरती, गालावरती कुठं कुठं पण तीळ वगैरे असेल, कुठं लागलेलं असेल, ठीक आहे, एखादा मार्क असेल, खून असेल, त्यावरतून तुम्ही तुमची स्वतःची ओळख पटवून देऊ शकता. ठीक आहे, तर ते मार्क तुम्हाला इथे टाकायचे. ठीक आहे, अशा प्रकारचे 2 मार्क तुम्हाला टाकायचे. मार्क म्हणजे खून वगैरे. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची, कोणत्या कॅटेगरीतून तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे. त्यानंतर इथं आय अंडरस्टँड अँड आय एग्रीचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा. आता जर ओपन मधून अर्ज भरला तर तुम्हाला कोणत्या प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट विषयी माहिती द्यावी लागणार नाहीये. तुम्ही जर कास्ट मधून अर्ज सिलेक्ट केला, म्हणजे कास्ट इथे सिलेक्ट केली, तर कास्ट सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर इश्यू. ठीक आहे, इश्यू कधी झालेलं आहे, कोणाकडून झालेलं आहे, इथे वेगवेगळे ऑफिस चे नावं असतात किंवा जे पण डिव्हिजनल ऑफिसर असतात तर त्यांची नावं असतात. तर ते तुम्हाला इथे बघायचं तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती काय लिहिलेलं आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला इथे हे सिलेक्ट करायचे. त्यानंतर इश्यू डेट तुम्हाला टाकायचे, इश्यू केव्हा झालेलं आहे त्याचे डेट काय आहे ते तुम्हाला टाकायचे. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा अशा प्रकारची इथं माहिती आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे बघा, हे जे ऑप्शन आहे हे काय आहे ते तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, इथे आपल्याला विचारलं जात आहे की तुम्ही परीक्षेला यायच्या वेळेस जो ट्रॅव्हलिंग खर्च आहे, ठीक आहे, जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर तुम्हाला जो खर्च आहे तो मिळवायचा आहे का. जर तुम्हाला तो मिळवायचा असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा येस नो. ठीक आहे, आणि हा फक्त रेल्वेचा. ठीक आहे, रेल्वेचा जो पास वगैरे असतो किंवा प्रवास असतो तोच तुम्हाला इथं फ्री मिळू शकतो. ठीक आहे, तो पास तुम्हाला मिळू शकतो. मिळवायचा असेल तर येस वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमची जी पण जवळचे रेल्वे स्टेशन असेल, तुम्ही जिथून प्रवास करणार असाल ते तुम्हाला इथं टाकायचे. त्यानंतर इथं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इथे टाकायचं. ठीक आहे, अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. जर तुम्ही म्हणजे तुम्ही जो पण एक्झाम सेंटर देणार आहे तिथं रेल्वे वगैरे नसेल, तुम्ही बसने जाणार असेल तर ते इथं काही टाकायचं नाहीये. फक्त रेल्वेचा जो प्रवास असतो तो तुम्हाला फ्री मिळवायचा असेल, जास्त लांबचं सेंटर असेल त्यावेळेस ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. इथे समजून आलं. आता मी इथे नो करतो कारण ऑलरेडी जी सिटीमध्ये मी एक्झाम सेंटर देणार आहे तेव्हा तिथे रेल्वेची सुविधा नाहीये. ठीक आहे, डायरेक्टली जर म्हटलं तर बसने आपण जाऊ शकतो, त्यामुळे मी इथे नो केलंय. तुम्ही लांबने येणार असाल, कुठं रेल्वेने प्रवास करणार असाल एक्झामच्या वेळेस तर तुम्ही इथे येस करून तुमचं जे जवळचं स्टेशन आहे ते तुम्ही टाकू शकता, कुठून कुठं प्रवास करणार आहे आणि त्याविषयी माहिती देऊ शकता. ठीक आहे, हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं. चला पुढे पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस मध्ये सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपण आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे संपूर्ण ऍड्रेस टाकायचा, आपला जो आधार कार्ड वरती ऍड्रेस असतो तसा ऍड्रेस टाकायचा. त्यानंतर इथे आपल्याला सिटी टाउन टाकायचं, म्हणजे काही विलेज वगैरे असं तुम्ही शहरात खेड्यात राहत असाल तिथे शहराचं किंवा खेड्याचं नाव टाकायचंय, पिनकोड टाकायचा. आणि त्यानंतर इथे टिक ई परमनंट ऍड्रेसचा ऑप्शन आहे. जर तुमचा हा जो पत्ता आहे हा सध्याचा राहण्याचा पत्ता आहे आणि इथे परमनंट ऍड्रेस म्हणजे कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. जर दोन्ही ऍड्रेस इथे सारखे असेल तर फक्त तुम्हाला इथे टिक लावायचं. ठीक आहे, अशा प्रकारचा. आता मी ऍड्रेस इथे टाकलेला नाहीये त्यामुळे इथं रेड अक्षरामध्ये अशा प्रकारची इथे आपल्याला काही नोट आलेली आहे. ठीक आहे, ऍड्रेस टाकायचा, दोन्ही ऍड्रेस सेम असेल तर फक्त इथे टिक लावायचं आणि त्यानंतर सेव्हचा ऑप्शन आहे, सेव्ह वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा सेव्ह करून नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर हे पेज आता तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला एक सर्व्हिसमॅन आहात का नाही इथं येस नो इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे PWD. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा अपंगत्व असेल त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. येस केलं तर त्याविषयी माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे, या आपल्याला EBC जे आपलं सर्टिफिकेट असतं त्यामध्ये तुम्ही आपण असेल तर आपल्याला येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. त्याचं सर्टिफिकेट असेल तर येस केलं तर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला म्हटलेलं आहे तुम्ही रेल्वे फील्ड मध्ये, ठीक आहे, इंडियन रेल्वेमध्ये कोणत्याही प्रकारच्या सध्या पोस्टिंग वरती आहात का, कामाला आहात का, तर येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. पुढे आपल्याला आता काय विचारलेलं आहे, करंट एम्प्लॉयमेंट डिटेल. ठीक आहे, आता आपल्याला इथे म्हटलेलं आहे आता सध्या तुम्ही काय काम करता आणि त्यासोबत इथे म्हटलेलं आहे रेल्वे एम्प्लॉय सोडता, म्हणजेच रेल्वेमध्ये काम सोडता. कारण इथं आपण रेल्वेचं नो केलेलं आहे. ठीक आहे, त्यानुसार आपल्याला इथं माहिती विचारली. कुठं दुसरीकडे गव्हर्नमेंटला कुठं कामाला असाल, कुठे तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कामाला असाल, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कामाला असाल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, जर नसेल कामाला तर इथं नॉट ऍप्लिकेबल इथं आपल्याला सिलेक्ट करायचं. बाकी इथं काही टाकण्याची गरज नाही. असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे, अदरवाईज नॉट ऍप्लिकेबल इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे. ठीक आहे, त्यानंतर इथे आता आपल्याला काय विचारलेलं व्यवस्थित समजून घ्या. तर आपल्याला इथे खाली म्हटलेलं आहे की आपल्याला जो जो कायदा ऍक्ट आहे, ठीक आहे, किंवा अप्रेंटिस असते त्याच्यातर्फे त्यामध्ये तुम्ही कोर्स केलेला आहे की तो पूर्ण आपण कोर्स केलेला असेल तर तुम्ही येस नो इथे तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर खाली आल्यानंतर इथे बघा आता आपल्याला काय टाकायचे, इथे बँकेची माहिती टाकायची. आता बँकेची माहितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता बँकेच्या माहितीमध्ये सर्वप्रथम तुमचं इथं नाव टाकायचं आहे, कोणाची अकाउंटची माहिती द्यायची तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अकाउंटची माहिती द्यायची. अकाउंट नंबर टाकायचा आहे, अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर IFSC कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे, तो कन्फर्म
कन्फर्म करायचंय. त्यानंतर इथं जे पण बँकेचं नेम आहे ते बँकेचं नेम आणि ऍड्रेस ऑटोमॅटिकली येऊन जाईल जेव्हा तुम्ही IFSC कोड आणि इथं अकाउंट नंबर टाकता तेव्हा. ठीक आहे. इथं हे जो कोर्स असेल तुम्ही येस इथं सिलेक्ट करू शकता. पूर्ण केला असेल तर येस करायचंय, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. येस वरती क्लिक केलं तर तुम्हाला तिथं तुमचा ट्रेड इथं सिलेक्ट करायचा आहे. ट्रेनिंग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे किंवा तुमचं झालं ते सविस्तर माहिती द्यायची. जो ऍक्ट अप्रेंटिस आहे त्यांच्यातर्फे असतो एक कोर्स, तो पूर्ण केला असेल तर तुम्हाला इथे येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. नसेल तर नो वरती क्लिक करा. काही चुकीची माहिती भरू नका. त्यामुळे बोलतोय की व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु व्यवस्थित डिटेल मध्ये बघायचा. आता इथं व्यवस्थित बँकेची इथं माहिती इथे टाकायची. इथे ही का दिलेली आहे बँकेची माहिती टाकण्यासाठी, जर तुम्हाला इथं फी रिफंड पाहिजे असं काही इश्यू झाला पुढे तर त्यासाठी तुमची जी फी आहे ती रिफंड होण्यासाठी बँकेची माहिती इथे द्यायची. तर इथे तुम्हाला काय करायचंय, सर्वप्रथम अकाउंट नंबर द्यायचा आहे. इथं अकाउंट नंबर आणि बँकेची माहिती द्यायची. इथे तुम्ही ही कोणाचीही माहिती देऊ शकता. असं नाही की तुम्हाला तुमचीच माहिती द्यायला हवी, असं काही नाही. कोणत्याही बँकेची माहिती तुम्ही इथे देऊ शकता. म्हणजे कोणत्याही वेगळ्या पर्सनची सुद्धा माहिती देऊ शकता, वेगळ्या व्यक्तीची सुद्धा माहिती देऊ शकता. तुमचाच अकाउंट नंबर पाहिजे, तुमची सर्व माहिती पाहिजे असं काही नाहीये. इथं आपलं स्वतःचं नाव टाकायचं, ज्याची माहिती देते त्याची अकाउंट नंबर, तोच अकाउंट नंबर कन्फर्म करायचा, IFSC कोड टाकायचा, कन्फर्म वरती क्लिक करायचं. कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर बँकेचं नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यासोबत इथे जर म्हटलं तर आपल्याला ऍड्रेस, बँकेचा ऍड्रेस काय ते येऊन जाईल आणि त्यानंतर फक्त सेव्ह वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज इथे ओपन होऊन येणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं क्वालिफिकेशन्स. आता आपल्याला इथं 10वी पाहिजे आहे, कमीत कमी 5, त्यामुळे 10वीचीच माहिती इथं ऑटोमॅटिकली इथं सिलेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर इथं स्टेट तुम्ही 10वी कोणत्या राज्यातून इथं पास आउट झाला ते तुम्हाला इथं राज्य सिलेक्ट करायचंय. डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. आता डिस्ट्रिक्ट तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता कुठून पास झालाय. बोर्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. बोर्ड इथे टाकायचं किंवा इथं सिलेक्ट करण्याचं ऑप्शन नाही, टाकायचं बोर्डाचं नाव टाकायचंय. आता महाराष्ट्रातील जे पण बोर्ड असतील, पुणे झालं, मुंबई, नागपूर झालं. ठीक आहे. तर हे बोर्डाचं नाव टाकायचं. आता पासिंग डेट, इथं पासिंग इथं महत्वाचं असतं. पासिंग डेट तुम्हाला इथे टाकायचे, पास केव्हा झाला आणि त्यानंतर जो सीट नंबर असतो किंवा आपला रोल नंबर असतो तो रोल नंबर किंवा सीट नंबर इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर ऍडचं ऑप्शन आहे, ऍड वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर बघा सर्व माहिती टाकून मी ऍड वरती क्लिक करतो. त्यानंतर बघा अशा प्रकारची माहिती तुमची ऍड होऊन जाईल. एडिट करायची असेल तर इथे एडिटचं ऑप्शन आहे, डिलीट करायचं असेल तर डिलीटचं ऑप्शन आहे. ठीक आहे. तर यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर ऑदर जर म्हटलं तर तुम्हाला ऑदर काही सिलेक्ट करण्यासाठी इथं ऑप्शन नाही, क्वालिफिकेशन इथं बघा अशा प्रकारचं फक्त सिलेक्टचं ऑप्शन आहे. काय ऑप्शन येत नाहीये, फक्त 10वीची माहिती इथे टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला आता काय करायचं, इथं फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचे. सर्वात महत्त्वाचं फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण साईज इथं दिलेले आहे 30 ते 70 KB या दरम्यान तुमची साईज पाहिजे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमचा फोटोचा बॅकग्राऊंड इथं व्हाईट पाहिजे. व्हाईट बॅकग्राऊंड नसेल तर तुमचा फोटो इथं अपलोडच होणार नाहीये. तुम्ही जरी फोटो अपलोड केला तरी पुन्हा अपलोड करण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जातील आणि बाकीचे ऑप्शन तुम्ही इथं बघू शकता. तर त्यासाठी व्यवस्थित फोटोचा बॅकग्राऊंड व्हाईट करा. ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचंय, 30 ते 70 KB मध्ये फोटो अपलोड करायचा आहे. त्या फोटोची साईज व्यवस्थित करा, फोटोचा बॅकग्राऊंड व्हाईट करा आणि त्यानंतर अपलोड करा. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील की आम्ही तर रंगीत बॅकग्राऊंड मध्ये फोटो काढलेला आहे, जो पासपोर्ट साईज फोटो आमचा रंगीत बॅकग्राऊंड मध्ये, तर आम्ही काय करायचं. तर त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला, फोटोचा बॅकग्राऊंड कसा व्हाईट करायचा, फोटोची साईज कशी रिसाईज करायची, जेवढी पाहिजे तेवढी साईज कशी बनवायची आणि फोटोचा बॅकग्राऊंड कसा व्हाईट करायचा. अगदी 2 मिनिटात लागतात. मोबाईलवरती तुम्ही करू शकता, हे सर्व काम मोबाईलवरतून तुम्ही करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा चॅनलवरती व्हिडिओ आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर ऑलरेडी मी करून घेतलेले. डायरेक्टली इथं ब्राउजचं ऑप्शन आहे, ब्राउज वरती मी क्लिक करतो. आता थोडंसं ब्लर होईल, बाकी काय नाही. आणि बाकी जर म्हटलं तर आपला फोटोचा जो बॅकग्राऊंड व्हाईट केलाय तो फोटो मी इथे सिलेक्ट करतो. इथं ओपनचं ऑप्शन आहे, ओपन वरती क्लिक करून फोटो तुम्ही इथं क्रॉप वगैरे करू शकता. अशा प्रकारचा जेवढा फोटो पाहिजे तुम्ही घेऊ शकता. इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे, सिलेक्ट वरती क्लिक करणार, फोटो अशा प्रकारचा इथे येऊन जाईल. फोटो सिलेक्ट केल्यानंतर एकदा फोटो व्हेरीफाय होईल की नक्की व्हाईट बॅकग्राऊंड आहे की नाही आणि त्यानंतरच तो फोटो इथं परफेक्ट येईल, नाही तर पुन्हा डिलीट होऊन जाईल आणि इथे एरर येईल की फोटो का रिजेक्ट झालेला आहे. तर रिजेक्ट झाल्याचं कारण बघायचं आणि पुन्हा व्यवस्थित तुम्हाला इथं अपलोड करायचं. त्याच प्रकारे इथे मी ब्राउज वरती क्लिक करतो. सिग्नेचरचं बॅकग्राऊंड देखील मी व्हाईट केलेलं आहे. अशाच प्रकारचं फोटो आणि सिग्नेचरचं बॅकग्राऊंड व्हाईट करण्याची सेम प्रोसेस आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचंय आणि त्यानंतर सिग्नेचर माझी अशा प्रकारची इथं अपलोड झालेली आहे.
आता बघा कोणत्या प्रकारचे एरर दिसत नसेल तर आता तुम्हाला काय करायचंय, सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्ह वरती तुम्हाला क्लिक करायचंय. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर ही माहिती सविस्तर अशा प्रकारची आपल्याकडे सेव्ह होऊन जाईल आणि जास्त आपल्याला काय करण्याची गरज नाहीये. आपल्याला नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करण्याची गरज आहे. ठीक आहे, नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची इथं आपल्याकडे ऑप्शन येऊन जातील, तुमची सिग्नेचर दिसेल. इथे आपल्याला टिक लावायचं की आपण हे सर्व व्यवस्थित वाचलेलं आहे. प्लेस तुम्हाला टाकायचे, तुम्ही कुठून इथं फॉर्म भरत आहात तर तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव टाकू शकता. शक्यतो तुमचं लोकेशन गावचं नाव गाव असेल तर गावचं नाव देखील टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारची प्लेसचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. दिनांक ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर प्रिव्ह्यू ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं. तुमचा फोटो, तुमचं नाव, सिग्नेचर दिसेल, तुमचं सविस्तर माहिती बाकीची दिसेल, जी की मी ब्लर करत आहे. ठीक आहे, बाकीची माहिती मी ब्लर करत आहे, फक्त प्रिव्ह्यू दिसतोय अशा प्रकारचं तुम्ही समजा. खाली यायचं डायरेक्टली, इथे तुम्हाला इथे लाल अक्षरामध्ये एक रिचेक करण्याचा ऑप्शन आहे. तर रिचेक वरती तुम्हाला टिक लावायचंय. काही एडिट करायचं असेल तर इथं आताच एडिट मध्ये जाऊन एडिट करू शकता. एकदा सबमिट झाल्यानंतर एडिट करता येत नाहीये. तर इथं मी माझी माहिती व्यवस्थित टाकलेली आहे, तर मी डायरेक्टली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करतो. फायनल सबमिट साठी विचारलं जात आहे, येस वरती मी क्लिक करतो. पेमेंट आपल्याला किती भरायचं कॅटेगरीनुसार त्याच्याविषयी माहिती इथं दिलेली आहे. तुमची अजून काही इतर माहिती आलेली आहे पेमेंट डिटेल मध्ये, ईमेल आयडी, मोबाईल नंबर वगैरे. पे नावचं ऑप्शन आहे, मी इथं क्लिक करून आय एग्रीचं ऑप्शन आहे, मी इथं क्लिक करतो. प्रोसीडचं ऑप्शन आहे, प्रोसीड वरती मी क्लिक करून पुढील पेज अशा प्रकारचं माझ्याकडे ओपन होऊन येईल. इथं भरपूर ऑप्शन आहे. युपीआय मी इथे सिलेक्ट करतो, कारण मला इथं QR कोड स्कॅन करून इथं पेमेंट करायचंय. त्यासाठी मी इथे युपीआय इथे सिलेक्ट केलं. तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम वरतून पेमेंट करू शकता. इथे मी युपीआय सिलेक्ट करून QR कोडचं ऑप्शन आहे, QR कोड वरती मी इथे सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर पे नावचं ऑप्शन आहे, पे नाव वरती मी क्लिक करत आहे. ठीक आहे, आता पे नाव वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता तुम्हाला काय करायचंय, इथं हा QR कोड स्कॅन करायचा. इथे मिनिटं संपण्या अगोदर पेमेंट करायचं. अशा प्रकारचं आता मी माझ्या मोबाईल वरतून पेमेंट करून घेत आहे. इथे बघा आता मी मोबाईल वरतून QR कोड स्कॅन केला, पेमेंट केलं. पेमेंट करताना कोणत्याही प्रकारचं हे पेज काढून टाकायचं नाहीये किंवा रिफ्रेश करायचं नाहीये. पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज येईल. बाकी रिसिप्ट तुम्हाला पेमेंटची अशा प्रकारची भेटून जाईल. इथे बॅकचं ऑप्शन आहे, रिसिप्टची तुम्ही प्रिंट घेऊ शकता. अदरवाईज बॅकचं ऑप्शन आहे, बॅक वरती तुम्ही क्लिक करू शकता. ऍप्लिकेशन हिस्ट्री वरती तुम्हाला आता क्लिक करायचंय. ऍप्लिकेशन हिस्ट्री तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे, पेमेंट कंप्लीट झालेलं आहे. इथे व्हेरीफाय इथे झालेलं आहे बघा, व्हेरीफाय ऑटोमॅटिकली झालेलं आहे. ऍप्लिकेशनची प्रिंट आता तुम्हाला घ्यायची आहे, त्यासाठी व्ह्यू ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुमच्याकडे येऊन जाईल. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथं प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट इथे तुम्हाला सेव्ह करायचे. तर अशा प्रकारची इथं ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही कोणत्या नावाने सेव्ह करणार आहे ते तुम्हाला नाव टाकायचं. ठीक आहे, अशा प्रकारचे मी इथं नाव टाकतो. ठीक आहे, आणि त्यानंतर इथं सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्ह वरती मी क्लिक करतो. इथे सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपली प्रिंट इथं सेव्ह होऊन जाणार. इथपर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती इथं समजून आलेली असेल मित्रांनो. आता बाकीची माहिती मी ब्लर केली होती. आता आपण आपल्या पहिल्या पदासाठी इथं अर्ज भरलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं, दुसऱ्या पदासाठी देखील अर्ज भरायचा असेल तर इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन हिस्ट्री तुम्हाला झालं. इथे ऍप्लिकेशन हिस्ट्रीवरती तुमचा फॉर्म दिसतो आणि इथे ऍप्लिकेशन फॉर्म दिसतात कोणते. आता सध्या भरती प्रक्रिया चालू आहे, ती भरती प्रक्रिया दिसते. आता इथे कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज भरलाय, त्याच प्रकारे तुम्हाला इथं सब इन्स्पेक्टर म्हणजे एसआयचं जे पद आहे त्याच्यासाठी जरी अर्ज भरायचा असेल तर ती माहिती तुम्ही इथं देऊ शकता. या प्रकारे अर्ज भरू शकता. म्हणजेच तुम्हाला अर्ज रजिस्ट्रेशन करण्यापासून तर प्रिंट काढेपर्यंत कसं भरायचं त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या नोट्स बद्दल माहिती दिलेली आहे त्या नोट्स खरेदी करायला विसरू नका. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरती आपण नक्की चर्चा करणार आहोत. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.